इन्फो इन मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलच्या आजच्या या सविस्तर चर्चेत सगळ्यांचं स्वागत आहे. हो, नक्कीच. आता बघा, ह्या चॅनलचा मुख्य उद्देशच हा आहे की महाराष्ट्रातील कायदे, जमिनीचे व्यवहार, सरकारी निर्णय आणि नागरिकांच्या हक्कांबद्दलची जी माहिती असते ना, ती अत्यंत सोप्या भाषेत आणि खात्रीशीररित्या सर्वांपर्यंत पोहोचवणे. अगदी बरोबर. कारण बऱ्याचदा कायदे खूप किचकट वाटतात सामान्य माणसाला. खरंय. आणि म्हणूनच आज आपण असा एक विषय घेतलाय जो खूप अगदी घरोघरी जाणवणारा आणि तितकाच तापदायक आहे. भाडेकरू आणि सोसायटी यांच्यातला संघर्ष. बरोबर ना? हो ना. म्हणजे एक साधं उदाहरण घेऊया आपण. समजा एखाद्याने लाखो रुपये डिपॉझिट भरले, कायदेशीर भाडे करार केलाय, म्हणजे अगदी पोलिसांची पडताळणी वगैरे सगळं पूर्ण करून एका चांगल्या सोसायटीत घर घेतलं. बरं. आणि मग गाडीतून सामान उतरवताना अचानक सिक्युरिटी गार्ड त्यांना अडवतो आणि म्हणतोय, बघा, तुम्ही फक्त भाडेकरू आहात. तुमच्या पाहुण्यांना रात्री 10 नंतर प्रवेश नाही किंवा सोसायटीच्या जिममध्ये तुम्हाला जाता येणार नाही. अरे बापरे. आणि हो, तुम्हाला इथं पार्किंग तर अजिबात मिळणार नाही. म्हणजे हे ऐकल्यावर साहजिकच प्रश्न पडतो ना, की एखादा नागरिक स्वतःच्या कष्टाच्या पैशांनी घर भाड्याने घेतोय की एखाद्या तुरुंगात शिक्षा भोगायला आलाय? नक्कीच. हा खूप गंभीर प्रश्न आहे. हो, हा केवळ काल्पनिक प्रसंग नाहीये, तर आज शहरांमध्ये दररोज घडणारा आणि अनेकांच्या स्वाभिमानाला ठेस पोचवणारा हा एक कटू अनुभव आहे. हे मी पूर्णपणे मान्य करतो. आणि कसं आहे माहितीये का, अनेकदा सोसायटीचे पदाधिकारी आणि भाडेकरू यांच्यात जे हे वाद होतात ना, ते केवळ अज्ञानातून होतात. अच्छा, म्हणजे कायद्याची माहिती नसते म्हणून? अगदी तसंच. किंवा काही चुकीच्या समजुती असतात. म्हणूनच आजच्या आपल्या चर्चेचं मुख्य मिशन हेच असणार आहे की महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा, म्हणजे महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट, आणि भाडेकरू नियंत्रण कायदा, ज्याला आपण रेंट कंट्रोल ॲक्ट 1999 म्हणतो, हे कायदे प्रत्यक्षात काय सांगतात. म्हणजे भाडेकरूंचे खरे अधिकार काय आहेत हे आपण पुराव्यांसह पाहणार आहोत. हो. सोसायटीचे हे जे तथाकथित मनमानी नियम असतात ना, ते कायद्याच्या कसोटीवर खरोखर टिकतात का, हे आज आपण सखोल विश्लेषणातून तपासणार आहोत. बरं, मग ह्या समस्येच्या अगदी मुळाशी जाऊया आपण. सगळ्यात मोठा गोंधळा मालकी हक्क आणि निवासाचा हक्क या दोन गोष्टींमध्ये होतो असं मला वाटतं. हो, तिथेच खरी गोम आहे. कारण सोसायटीचा असा एक ठाम समज असतो की ज्या मूळ मालकाने तो फ्लॅट विकत घेतला आहे, फक्त त्यालाच सोसायटीचे सगळे अधिकार मिळतात. आणि भाडेकरू हा केवळ एक त्रयस्थ किंवा तात्पुरता पाहुणा आहे, त्यामुळे त्याला दुय्यम वागणूक दिली तरी चालते. कायद्याच्या नजरेत भाडेकरूंची ही कायदेशीर स्थिती नक्की काय असते? बघा, कायद्याच्या भाषेत सांगायचं तर भाडेकरू हा अजिबात त्रयस्थ नसतो. एक मिनिट, म्हणजे तो त्रयस्थ नसतो? मुळीच नाही. महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्याच्या कलम 24 आणि 2019 मध्ये नव्याने जे कलम 154B समाविष्ट करण्यात आलंय ना, त्यानुसार नाममात्र सदस्य, ज्याला इंग्रजीत नॉमिनल मेंबर म्हणतात, ही एक अतिशय महत्वाची कायदेशीर संकल्पना आहे. अच्छा, म्हणजे भाडेकरू हा सोसायटीचा नाममात्र सदस्य असतो. अगदी बरोबर. जेव्हा एखादा घरमालक आपली सदनिका लीव अँड लायसन्स अग्रीमेंट म्हणजेच अधिकृत भाडे करार करून देतो आणि पोलिसांकडून त्या भाडेकरूची चारित्र्य पडताळणी पूर्ण होते, तेव्हा तो भाडेकरू त्या घराचा कायदेशीर परवानाधारक म्हणजेच लॉफुल ऑक्युपंट बनतो. ओके. या प्रक्रियेमागचा कर्काप समजून घेतला पाहिजे. घरमालक जेव्हा करार करतो ना, तेव्हा तो स्वतःचे त्या घरात राहण्याचे जे निवासाचे हक्क आहेत ते कायदेशीररित्या एका ठराविक काळासाठी भाडेकरूला हस्तांतरित करत असतो. अच्छा, म्हणजे मालकी हक्क मालकाकडेच राहतो, पण निवासाचा हक्क भाडेकऱ्याला मिळतो. अगदी बरोबर पकडलात. साहजिकच भाडेकरूला सोसायटीच्या निवडणुकांमध्ये मतदान करण्याचा किंवा त्या मालमत्तेत वाटा मागण्याचा अधिकार नसतो, कारण तो मूळ मालक नाहीये. हो, ते तर लॉजिकल आहे. पण जोपर्यंत तो भाडेकरार अस्तित्वात आहे, तोपर्यंत त्याला त्या घरात शांततेत आणि सन्मानाने राहण्याचा 100% कायदेशीर अधिकार मिळतो. म्हणजे जर भाडेकरूने कायदेशीररित्या निवासाचे हक्क मिळवले असतील, तर तो कोणत्याही अर्थाने दुय्यम नागरिक ठरत नाही? नक्कीच नाही. बरं, आता जर कायद्याने त्यांना हा कायदेशीर परवानाधारक म्हणून दर्जा दिलाच आहे, तर मग हा पुढचा प्रश्न उभा राहतो. सोसायट्या त्यांच्याकडून जास्तीचा मेंटेनन्स का वसूल करतात? हा आर्थिक पिळवणुकीचा मुद्दा आहे. हो ना, हा मुद्दा खूप तापदायक आहे. बऱ्याचदा असं दिसतं की भाडेकरू राहायला आला की सोसायटी नॉन ऑक्युपन्सी चार्जेस म्हणजे NOCच्या नावाखाली दुप्पट मेंटेनन्स घेते. बरोबर. म्हणजे जणू काही भाडेकरू आल्यावर सोसायटीचा खर्च अचानक वाढला आहे. या NOC मागचं नेमकं अर्थकारण आणि नियम काय आहेत?
आता ह्या विषयावर ना सर्वोच्च न्यायालयाचा एक अत्यंत ऐतिहासिक निकाल आहे जो प्रत्येक नागरिकाला माहीत असायलाच हवा. कोणता निकाल? तो म्हणजे मॉन्ट ब्लँक सोसायटीचा खटला. अच्छा. या खटल्यात सोसायटीचा युक्तिवाद असा होता की भाडेकरू हे कायमस्वरूपी रहिवासी नसल्यामुळे ते सोसायटीच्या लिफ्टचा, पाण्याचा किंवा सामायिक जागेचा जास्त आणि निष्काळजीपणे वापर करतात. अरे, असा दावा होता त्यांचा? हो, आणि त्यामुळे त्यांच्याकडून जास्त पैसे घेतले पाहिजेत असं सोसायटीचं म्हणणं होतं. पण सर्वोच्च न्यायालयाने हा युक्तिवाद पूर्णपणे फेटाळून लावला. म्हणजे न्यायालयाने भाडेकरूंच्या बाजूने निकाल दिला? नक्कीच. न्यायालयाने अत्यंत स्पष्टपणे सांगितलं की इमारत ही राहण्यासाठीच बांधलेली असते, मग तिथे मालक राहो किंवा भाडेकरू. सामायिक जागेची जी झीज होणार आहे ती जवळपास सारखीच होणार असते. खरे. आणि पाण्याचा विचार केला तर? पाण्याचं बिल तर मीटरनुसारच येतंय ना, मग त्यात दुप्पट खर्च येण्याचा प्रश्नच नसतो. अगदी बरोबर. म्हणूनच 1 ऑगस्ट 2001 रोजी महाराष्ट्र शासनाने एक स्पष्ट आदेश काढला. काय होता तो आदेश? या आदेशानुसार एनओसी म्हणजेच भोगवटा शुल्क हे सोसायटीच्या सेवा शुल्काच्या म्हणजेच सर्व्हिस चार्जेसच्या जास्तीत जास्त 10% एवढेच असू शकते. त्यापेक्षा 1 रुपयाही जास्त घेता येत नाही. एक सेकंड, इथे एक गोष्ट स्पष्ट करणं गरजेचं आहे. हा जो 10% नियम आहे ना, तो अनेकदा चुकीच्या पद्धतीने लावला जातो असं मला वाटतं. हो, तिथेच सगळा गोंधळ आहे. कारण सेवा शुल्क किंवा सर्व्हिस चार्जेस म्हणजे संपूर्ण मेंटेनन्स बिल नसते, बरोबर ना? अनेक सोसायटी एकूण बिलाच्या 10% रक्कम वसूल करतात. अगदी बरोबर पकडलत तुम्ही. इथंच सगळ्यात मोठी फसवणूक होते. सेवा शुल्क म्हणजे एकूण देखभाल बिल नाहीये. अच्छा. एकूण बिलातून प्रॉपर्टी टॅक्स, पाण्याचं बिल आणि सिंकिंग फंड यांसारख्या गोष्टी वगळल्यानंतर जी रक्कम उरते त्याला सेवा शुल्क म्हणतात. बरं, पण यातून सिंकिंग फंड का वगळला जातो? ते समजून घेणं खूप रंजक आहे. सिंकिंग फंड हा इमारतीच्या दीर्घकालीन संरचनात्मक दुरुस्तीसाठी उभारलेला निधी असतो. म्हणजे पिलर्स, बीम्स किंवा इमारतीचा पाया मजबूत करण्यासाठी तो वापरला जातो. आता समजा 30 वर्षांनंतर इमारत नव्याने बांधायची वेळ आली तर त्याचा फायदा कोणाला होणार आहे? फक्त मूळ मालकाला होणार असतो. बरोबर. मग जो भाडेकरू तिथे फक्त 11 महिन्यांसाठी राहायला आलाय तो पुढील 30 वर्षांच्या दुरुस्तीचा खर्च का उचलेल? नक्कीच नाही उचलणार. हे अगदी तार्किक आहे. म्हणूनच कायद्याने या सर्व रक्कमा वगळून फक्त उरलेल्या सेवा शुल्कावर 10% एनओसी लावण्याची परवानगी दिली आहे. म्हणजे एखादं उदाहरण देऊन सांगाल का? नक्कीच. समजा जर संपूर्ण मेंटेनन्स बिल 11,000 रुपये असेल आणि त्यात पाणी, टॅक्स आणि सिंकिंग फंड वगळून फक्त सेवा शुल्क 10,000 रुपये असेल, ओके, तर एनओसी ही त्या 10,000च्या 10% म्हणजे फक्त 1,000 रुपयेच असू शकते. अच्छा. म्हणजे एकूण बिलावर 1100 रुपये घेता येणार नाहीत? अजिबात नाही. आणि यात आणखी एक अत्यंत महत्त्वाचा नियम असा आहे. काय? जर त्या फ्लॅटमध्ये घर मालकाचे जवळचे नातेवाईक राहत असतील, जसे की आई-वडील, बहीण-भाऊ किंवा मुलं, तर सोसायटी त्यांच्याकडून हे 10% अभोवटा शुल्कही अजिबात आकारू शकत नाही. अरे वा, हे गणित खरोखरच डोळे उघडणार आहे. म्हणजे हा 10%चा नियम हा एक प्रकारचा झीज भरपाई कर आहे असं म्हणूया आपण? हो, अगदी तसंच आहे. आता यातूनच एक पुढचा प्रश्न निर्माण होतोय माझ्या मनात. विचारा ना. जर घरमालक आधीची 10% एनओसी म्हणजे झीज भरपाई सोसायटीला देत आहे, तर जेव्हा एखादा भाडेकरू नवीन घरात राहायला येतो किंवा घर सोडून जातो, तेव्हा अनेक सोसायट्या 5 ते 25,000 रुपये शिफ्टिंग चार्जेस किंवा मूव्ह इन चार्जेस म्हणून मागतात. हो, हा प्रकार खूप वाढलाय हल्ली. म्हणजे हे अगदी एखाद्या गुंडांनी महामार्गावर बेकायदेशीर टोल नाका उभारल्यासारखं वाटतं मला. नागरिकांनी आधीच रस्ता कर भरलेला असतो, पण तरीही फक्त सोफा आत नेण्यासाठी गेटवर खंडणी मागितली जाते. याला काही कायदेशीर आधार आहे का? तुमचा तो टोल नाक्याचा दृष्टांत अतिशय चपखल आहे बरं का. हो ना. शिफ्टिंग चार्जेसच्या नावाखाली उकळली जाणारी ही रक्कम 100% बेकायदेशीर आहे. बापरे, 100%? हो. महाराष्ट्र शासनाच्या ज्या आदर्श उपविधी म्हणजे मॉडेल बायलॉज आहेत त्यातील नियम क्रमांक 65 आणि 66 मध्ये सोसायटीला आकारता येणाऱ्या सर्व वैध शुल्कांची एक यादी दिलेली आहे. अच्छा. आणि या यादीत कुठेही शिफ्टिंग चार्जेस नावाचा प्रकार अस्तित्वात नाहीये. मग हे पैसे घेतात कसे? तीच तर गोम आहे. तुम्ही मगाशी म्हणालात तसं जर एनओसीचा मुख्य उद्देशच सामायिक जागेची झीज, ज्याला वेअर अँड टिअर म्हणतात, ती भरून काढणे हा आहे. हो.
आणि तो जर दर महिन्याला भरला जात आहे तर शिफ्टिंगच्या नावाखाली पुन्हा पैसे मागणे ही सरळ सरळ दुहेरी आकारणी म्हणजेच डबल चार्जिंग आहे. म्हणजे हे एकाच गोष्टीसाठी दोनदा पैसे घेण्यासारखं झालं. अगदी बरोबर. भारतीय दंड संहितेनुसार म्हणजेच IPC नुसार कोणतीही कायदेशीर तरतूद नसताना एखाद्याला अडवून सक्तीने पैसे उकळणे हा एक प्रकारचा खंडणी किंवा एक्स्टॉर्शन गोळा करण्याचा गुन्हा ठरतो. अरे बापरे, हा तर फौजदारी गुन्हा झाला मग. हो ना. त्यामुळे नागरिकांनी अशा बेकायदेशीर शुल्काला अगदी ठामपणे नकार दिला पाहिजे. म्हणजे पैशांच्या बाबतीत बघायला गेलं तर सोसायटीचे हात पूर्णपणे बांधलेले आहेत असं दिसतंय. नक्कीच. आता आपण याच मुद्द्याला जोडून सामायिक सुविधांबद्दल बोलूया. बरं. समजा भाडेकरूने कायदेशीर मार्गाने घर घेतले, मेंटेनन्सही वेळच्या वेळी भरला जातोय, पण तरीही सोसायटीच्या आवारात असे बोर्ड दिसतात, पार्किंग फक्त ओनर्ससाठी आहे किंवा क्लब हाऊस वापरण्यासाठी भाडेकरूंना वेगळे शुल्क द्यावे लागेल. जर कायद्याने त्यांना कायदेशीर रहिवासी मानले आहे तर अशा प्रकारे त्यांना सुविधांपासून रोखण्याचा काही कायदेशीर तर्क आहे का? अजिबात नाही. याचा कोणताही तर्क नाहीये. आणि उपविधी क्रमांक 24 आणि 69 यावर अत्यंत स्पष्ट आहेत. काय सांगतात हे उपविधी? कायद्यानुसार सामायिक सुविधा म्हणजे कॉमन अमेनिटीज वापरण्याचा भाडेकरूला मालकाइतकाच समान हक्क आहे. अच्छा, समान हक्क आहे. हो, कारण जिम, स्विमिंग पूल किंवा क्लब हाऊसचा जो देखभाल खर्च असतो ना, तो आधीच मालकाकडून घेतल्या जाणाऱ्या मेंटेनन्समध्ये समाविष्ट असतो. बरोबर. त्यामुळे सोसायटी भाडेकरूंकडून वापर शुल्क म्हणून पुन्हा दुप्पट पैसे मागू शकत नाही. आणि पार्किंगच्या बाबतीत काय नियम आहे? पार्किंगच्या बाबतीत सांगायचं तर जर घरमालकाला सोसायटीत अधिकृत पार्किंग जागा मिळाली असेल तर तो मालक ती जागा वापरण्याचा हक्क स्वतःच्या भाडेकरूला देऊ शकतो. सोसायटी मालक आणि भाडेकरू यांच्यासाठी पार्किंगचे वेगवेगळे दर अजिबात ठेवू शकत नाही. तो थेट भेदभाव ठरतो. अरे वा, म्हणजे पार्किंग नाकारता येत नाही? नक्कीच नाही. आणि आणखी एक धक्कादायक प्रकार काही ठिकाणी घडतो. कोणता? तो म्हणजे वादाच्या प्रसंगी सोसायटी भाडेकरूचे पाणी आणि वीज कापण्याची धमकी देते. हो, हे खूप वेळा ऐकायला मिळतं. पण पाणी आणि वीज या मूलभूत गरजा आहेत. त्या सोसायटी कधीच कापू शकत नाही. तो थेट मानवी हक्कांचा भंग ठरतो. अच्छा. आणि तुम्हाला सांगतो, यासाठी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई सुद्धा होऊ शकते. बापरे. म्हणजे पदाधिकाऱ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. हे ऐकायला खूप दिलासादायक वाटतंय भाडेकरूंसाठी. हो ना. पण आता मी थोडी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची बाजू घेऊन एक युक्तिवाद मांडते. बरं, मांडा. तर पार्ट्या करतात, गोंधळ घालतात, ज्यामुळे सोसायटीतील कुटुंबांना आणि लहान मुलांना खूप त्रास होतो. हा एक नेहमीचा आरोप असतो. हो. आणि सोसायटी ही एक खासगी संस्था आहे ना. होय. मग सर्वसाधारण सभेत म्हणजे AGM मध्ये बहुमताने एखादा ठराव पास करून, जसं की विशिष्ट जाती धर्माच्या लोकांना किंवा मांसाहार करणाऱ्यांना आणि बॅचलर्सना घरे देऊ नयेत, असा स्वतःची संस्कृती जपण्याचा किंवा शांतता राखण्याचा अधिकार त्या सोसायटीला नाही का? बहुमताने घेतलेला निर्णय हा तिथे कायदा बनत नाही का? हा युक्तिवाद ना वरवर पाहता खूप तर्कशुद्ध वाटतो, पण तो पूर्णपणे असंवैधानिक आहे. असं कसं? समाजशास्त्रज्ञ याला अर्बन खाप म्हणजे अर्बन खाप मानसिकता म्हणतात. अर्बन खाप म्हणजे काय? म्हणजे शहरात राहायचं पण गावाकडच्या खाप पंचायतीसारखे स्वतःचे मनमानी आणि नैतिक नियम लादायचे. अच्छा. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बहुमताने ठराव पास झाला म्हणजे तो कायदा बनत नाही. भारतीय संविधानाचे जे मूलभूत अधिकार आहेत ना, ते कोणत्याही गृहनिर्माण सोसायटीच्या उपविधींपेक्षा आणि AGMच्या ठरावांपेक्षा सर्वोच्च आहेत. म्हणजे संविधानाचे नियम सोसायटीलाही लागू होतात. 100%. संविधानाचे कलम 14 हे कायद्यासमोर समानतेचा अधिकार देते. कलम 15 हे धर्म, जात किंवा लिंग यावरून भेदभाव करण्यास सक्त मनाई करते. कलम 19 देशात कुठेही राहण्याचं स्वातंत्र्य देते आणि कलम 21 हे सन्मानाने आणि खाजगीपणाने जगण्याचा हक्क देते. म्हणजे सोसायटी कुणालाही घर ना करू शकत नाही? अगदी बरोबर. जर सोसायटीच्या AGMने आम्ही फक्त शाकाहारी लोकांनाच घर देऊ किंवा बॅचलर्सना प्रवेश नाही असा ठराव पास केला तर कायद्याच्या भाषेत असे ठराव सुरुवातीपासूनच बेकायदेशीर म्हणजेच व्हॉइड ॲब इनिशियो मानले जातात. व्हॉइड ॲब इनिशियो? हो, म्हणजे त्यांना कायद्याच्या कोर्टात शून्य किंमत असते. अच्छा. म्हणजे कोणतेही खासगी संस्थेचे नियम देशाच्या संविधानाला ओलांडून पुढे जाऊ शकत नाहीत? नक्कीच नाही. सनवल केजरीवाल आणि इतर अनेक प्रकरणांमध्ये न्यायालयांनी हे स्पष्ट केले आहे की वैवाहिक स्थिती, आहार किंवा धर्माच्या आधारावर कोणालाही राहण्यास मनाई करणे हा कायद्याचा मोठा भंग आहे. बरं.
आता तुम्ही जो गोंधळाचा किंवा पार्ट्यांचा मुद्दा मांडलात ना, त्यावरही कायद्यात तरतूद आहे. काय तरतूद आहे? जर एखादा भाडेकरू किंवा अगदी घरमालक सुद्धा खरोखरच रात्री उशिरा सार्वजनिक उपद्रव करत असेल तर सोसायटीने पोलिसांत तक्रार करावी. तो पोलिसांचा विषय आहे. बरोबर. पण सोसायटी स्वतःचे नियम बनवून रात्री 10 नंतर पाहुण्यांना बंदी घालणे किंवा कोणाला वेठीस धरणे हे करू शकत नाही. याला नैतिक पोलिसगिरी किंवा मोरल पोलिसिंग म्हणतात आणि सोसायटीचे पदाधिकारी हे काही खासगी पोलीस नाहीत. हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे की सोसायटी व्यवस्थापन आणि कायदा व सुव्यवस्था या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अगदी बरोबर. पण हे सगळे कायदे आणि नियम ऐकल्यानंतर सगळ्यात मोठा व्यावहारिक प्रश्न उभा राहतो. कोणता? जर सोसायटीने खरोखरच हुकुमशाही सुरू केली, नियम धाब्यावर बसवले, माहिती लपवली किंवा भाडेकरूला त्रास दिला, तर एका सामान्य नागरिकाने न्याय कसा मागावा? कारण बऱ्याचदा ऑडिट रिपोर्ट किंवा ठरावाची कॉपी मागितली तर ती दिलीच जात नाही. अशावेळी कागदपत्रे मिळवण्याचा काय मार्ग आहे? न्याय मागण्याची आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची एक अतिशय स्पष्ट कायदेशीर प्रक्रिया आहे, जी प्रत्येक नागरिकाने समजून घेतलीच पाहिजे. काय आहे ती प्रक्रिया? सगळ्यात पहिली पायरी म्हणजे कागदपत्रांची तपासणी. 2019च्या सुधारित कायद्यातील कलम 154B8 अतिशय स्पष्टपणे सांगते की कोणत्याही सदस्याला सोसायटीच्या कामकाजाच्या वेळेत सोसायटीचे उपविधी, ताळेबंद म्हणजे बॅलन्स शीट आणि सभांचे इतिवृत्त म्हणजेच मिनिट्स ऑफ मीटिंग्स अशी कागदपत्रे मोफत पाहण्याचा अधिकार आहे. अच्छा, मोफत पाहू शकतात. पण जर सोसायटीने अरेरावी करून ही माहिती देण्यास स्पष्ट नकारच दिला तर मग दुसरी पायरी कोणती? कारण सोसायटी ही खाजगी असल्यामुळे थेट RTI म्हणजेच माहितीचा अधिकार तर लागू होत नाही असा एक समज आहे ना लोकांमध्ये. हो, हा एक अतिशय सामान्य गैरसमज आहे. हे खरे आहे की सोसायटी थेट RTIच्या कक्षेत येत नाही. बर. पण कायद्याने इथे एक उत्तम मार्ग दिला आहे. प्रत्येक गृहनिर्माण सोसायटी ही सरकारी सहकार उपनिबंधक, ज्यांना आपण डेप्युटी रजिस्ट्रार ऑफ कॉपरेटिव्ह सोसायटीज म्हणतो, त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली काम करते. अच्छा. आणि उपनिबंधक कार्यालय हे सरकारी प्राधिकरण असल्यामुळे ते RTIच्या कक्षेत येते. अरे वा, म्हणजे असा मार्ग आहे तर. हो, त्यामुळे नागरिक थेट उपनिबंधक कार्यालयात RTI अर्ज करून संबंधित सोसायटीची माहिती मागू शकतात. या अर्जावर कारवाई करत उपनिबंधक सोसायटीला ती माहिती सादर करण्याचे कायदेशीर आदेश देतात आणि सोसायटीला ते पाळावेच लागते. हा एक अतिशय प्रभावी आणि कायदेशीर मार्ग आहे. नक्कीच. आता कागदपत्रे मिळाल्यावर समजा सोसायटीच्या गैरकारभाराविरुद्ध प्रत्यक्ष तक्रारच नोंदवायची असेल तर मग नागरिकांनी दाद कुठे मागावी? बघा, तक्रारीच्या स्वरूपानुसार वेगवेगळ्या ठिकाणी दाद मागता येते. म्हणजे कसं? पहिले म्हणजे जर सोसायटी जास्तीचे शुल्क आकारत असेल किंवा NOCच्या नावावर आर्थिक लूट करत असेल तर सहकार निबंधक यांच्याकडे किंवा महाराष्ट्र शासनाच्या सहकार संवाद या ऑनलाईन पोर्टलवर अधिकृत तक्रार नोंदवता येते. अच्छा, सहकार संवाद पोर्टलवर. हो. दुसरे म्हणजे जर सोसायटीने जिम, क्लब हाऊस किंवा पार्किंग यांसारख्या सुविधा नाकारल्या तर कायद्यानुसार तो सेवेतील त्रुटी म्हणजेच डिफिशियन्सी इन सर्व्हिस हा प्रकार ठरतो. बर. अशावेळी नागरिक थेट ग्राहक निवारण मंच किंवा कन्झ्युमर फोरममध्ये दाद मागू शकतात, जिथे त्यांना या मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई सुद्धा मिळू शकते. अरे वा, हे अनेकांना माहीतच नसेल. हो ना. आणि तिसरं अत्यंत महत्त्वाचं म्हणजे जर पदाधिकारी पैशांसाठी शिफ्टिंग चार्जेसच्या नावाखाली खंडणी मागत असतील किंवा पाणी व वीज कापण्याची धमकी देत असतील तर थेट जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये फौजदारी स्वरूपाची तक्रार दाखल करता येते. हे खूपच स्पष्ट आणि उपयुक्त आहे. आजच्या या सविस्तर चर्चेतून नागरिकांना त्यांच्या अधिकारांची नक्कीच स्पष्ट कल्पना आली असेल. हो, अशी आशा आहे. तर या संपूर्ण विषयाचा आपण अत्यंत थोडक्यात आढावा घेऊया. नक्कीच. आज आपण हे समजून घेतलं की भाडेकरू हे कोणतेही दुय्यम दर्जाचे नागरिक नसून कायदेशीर करारानुसार ते त्या घराचे अधिकृत रहिवासी आहेत. बरोबर. त्यांना सामायिक सुविधा आणि पार्किंगचा घरमालका इतकाच समान अधिकार आहे. कोणत्याही परिस्थितीत सेवा शुल्काच्या 10% जास्त NOC आकारणे हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. तसेच 5-10 हजार रुपयांचे शिफ्टिंग चार्जेस मागणे पूर्णपणे अवैध आणि खंडणीसारखे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे संविधानाच्या सर्वोच्चतेनुसार कोणतीही सोसायटी बॅचलर्स,
खाण्यापिण्याच्या सवयी किंवा जाती धर्मावरून कोणताही सामाजिक भेदभाव करू शकत नाही. अगदी बरोबर. बहुमताने संमत झालेले असे ठराव सुरुवातीपासूनच शून्य किमतीचे मानले जातात. अतिशय अचूक असा हा सारांश आहे. आणि या संपूर्ण चर्चेच्या शेवटी ना मला एकच विचार करायला लावणारा मुद्दा मांडायचा आहे. कोणता? आपल्या देशातील कोणत्याही गृहनिर्माण सोसायटीने हे कायम लक्षात ठेवले पाहिजे की ते स्वतःचे वेगळे सार्वभौम प्रजासत्ताक म्हणजे सॉव्हरेन रिपब्लिक चालवत नाहीत. खरंय. त्यांना देशाच्या संविधानाचा आणि महाराष्ट्र सरकारच्या कायदेशीर चौकटीत राहून काम करावे लागते. आणि भविष्याकडे बघितले तर एप्रिल 2025च्या ज्या नवीन प्रस्तावित नियमावली आहेत म्हणजे ड्राफ्ट रूल्स 2025. अच्छा, नवीन नियम येत आहेत. हो, त्यानुसार सोसायटीच्या सर्वसाधारण सभा किंवा AGM ऑनलाईन किंवा व्हर्च्युअल घेण्यासारख्या गोष्टी येत आहेत. यामुळे परदेशात किंवा इतर शहरांत असलेले जे घरमालक आहेत तेही कारभारात प्रत्यक्ष लक्ष घालू शकतील. अरे वा, म्हणजे पारदर्शकता वाढेल. नक्कीच. आणि प्रशासनातील मनमानी कारभाराला आळा बसेल. पण जोपर्यंत हे बदल पूर्णपणे रुजत नाहीत तोपर्यंत कायदेशीर साक्षरता आणि आपल्या हक्कांची स्पष्ट जाणीव हेच शोषणाविरुद्धचे सर्वात मोठे हत्यार आहे. अगदी 100% खरंय. माहिती असणं हीच खरी ताकद आहे आणि अज्ञानामुळेच अन्यायाला खतपाणी मिळतं. बरोबर. ज्या नागरिकांना किंवा प्रेक्षकांना आजची ही सविस्तर चर्चा आणि कायदेशीर माहिती उपयुक्त वाटली असेल त्यांनी इन्फो इन मराठी या आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करावे. हो, आणि हे शेअर करणं खूप महत्वाचं आहे. नक्कीच. ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत, मित्रमंडळींपर्यंत आणि नातेवाईकांपर्यंत पोहोचणं गरजेचे आहे, जेणेकरून भविष्यात कुणाचीही फसवणूक होणार नाही. होय. तसेच गृहनिर्माण सोसायटीचे इतर कायदे, जमिनीचे व्यवहार किंवा अशात कोणत्या नवीन आणि महत्त्वाच्या विषयांवर तुम्हाला सविस्तर व्हिडिओ पाहायला आवडतील हे कमेंट्समध्ये नक्की सांगावे. तुम्ही फक्त भाडेकरू आहात अशी ऐकल्यावर जी हतबलता जाणवते ना, ती दूर करण्यासाठी संविधानाची आणि कायद्याची भक्कम भिंत सामान्य नागरिकांच्या पाठीशी उभी आहे, ही जाणीवच अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचं बळ देईल. अगदी बरोबर. तर पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि माहितीपूर्ण विषयासह. धन्यवाद. धन्यवाद.